फेस पॅक काढलेला आहे आणि बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते जेव्हाही मी व्हिडिओ टाकला तेव्हा. तर असं आहे. चला मग आता घरातली कामं पण सगळे आवरलेले आहे. शानू पण गेलेली आहे शाळेत, बाकीचे पण सगळेजण आपापल्या ड्युट्यांवर गेलेले आहे. तर आता मी घरी कोणीच नव्हतं, तर मग मी बसली इथे पाठीमागच्या रूममध्ये. छान असं थंड वाटते इथे, तर थोडा वेळ बसते म्हटलं. सगळे कामं तर झाले आहे, फक्त भांडे घासायचे होते. तर थोडा वेळ बसते म्हटलं आणि मग भांडे घासते. तर असं आहे मंडळी, इथे यासाठी बसलेली आहे मी, कारण मोगऱ्याला लागलेले आहे छान फुलं आणि इतका छान सुगंध येत आहे, म्हणून थोडा वेळ बसते म्हटलं. खूप छान असा सुगंध येत आहे. तुम्हाला दाखवू का? तुम्ही मला काय नुसती झाडं दाखवत राहते, पण मला खूप आनंद मिळतो त्यामध्ये. झाडं असं दाखवणं, त्याला बघणं, त्याचा एक आनंद घेणं आणि असं बसून राहणं आणि आपल्या झाडांना असं बघत राहणं. तर असं आहे, तुम्हाला दाखवतेच मी. माझ्या मनाला समाधान मिळणार नाही तर तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान छान असे फुलं लागलेले आहे. काल पण लागलेले होते आणि आजसुद्धा लागलेले आहे आणि याचा सुगंध पूर्ण असा पाठीमागच्या गॅलरीमध्ये असा दरवळत आहे. तर म्हणून मग मी छान बसले ती याचा सुगंध घेत. आणि मोठं फुलं आहे हे, छान बघू शकता. हे बघा ते छान फुलं लागलेले आहे. तर मी विचार करत आहे, कामंसुद्धा झालेले आहे आणि पुन्हा स्वयंपाकाचं पण तेवढं काही टेन्शन नाही आहे, कारण काल जे अप्पे केलेलं त्याचं मिश्रण होतं, तर तेच आम्ही नाश्त्यामध्ये खाऊन घेतलं पोटभर. आता बघू, जेव्हा भूक लागली तेव्हा काही ना काही करू. तर शानूला पण यायला वेळ आहे आणि ब्लॉगसुद्धा आपला अपलोड झालेला आहे, तो पण वेळेच्या आत. त्याच्यामुळे आता असं वाटत आहे की काहीतरी स्वतःसाठी करावं. तर भरपूर दिवस झाले मी हे फेस मास्क आणलेलं होतं. तर जेव्हा मी सेवाग्रामला बापूकुटीमध्ये गेली होती, तर तेव्हा हे फेस मास्क आणलेलं होतं. तर हे तिथे ना अशा आयुर्वेदिक किंवा घरगुती बनवलेल्या वस्तू किंवा असे फेस पॅक वगैरे जे काही आहे ते असं मिळतात आणि मी तिथून घेऊन आलेली आहे. हे फक्त आणि फक्त 40 रुपयाला. तर यामध्ये आहे मसूर डाळ, मुलतानी मिठी, हळद, चंदन, गुलाब, तुलसी आणि इत्यादी. चला मग आता हा जो फेस पॅक आहे त्याने सांगितलं एकतर गुलाबजलमध्ये मिक्स करून लावू शकता किंवा मग साध्या पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकता. तर खूप दिवस झाले, आता तुम्ही पाहिलाच असून माझा ब्लॉग, मला वाटते हिवाळ्यात दिवाळीच्या वेळेस गेली होती तेव्हापासूनचा हा आणून असंच ठेवलेला आहे, एकही दामी यूज केलेला नाही आहे. म्हटलं चला आज वेळ आहे तर आज याचं पण उद्घाटन करून टाकूया. तर चला आता मी लावते. तर अशा पद्धतीचा काही फेस पॅक आहे. आता यामध्ये टाकणार पाणी, कारण गुलाबजल नाही आहे. आणि इतका छान सुगंध येत आहे ना या फेस पॅकचा, खूप छान सुगंध येऊन राहिलेला आहे. तर रिझल्ट बघू याचा कसा येतो. हलवून कसं पाणी टाकणार. तुम्हाला सांगते, माझी मुलगी जेव्हा घरी असते ना तेव्हा बघा तिचे असे कारभार चालू असते. भांड्यांना कलर करत बसते ती. आजकाल ती ते बहुतेक व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलेलं आहे कोणाच्या तरी. तर कोणता तरी व्हिडिओ पाहिला तिने आणि मीच बघत होती, तर तिने पाठीमागून येऊन पाहिला, डब्याला रंगवत होती एकजण. तर कोणचा व्हिडिओ आहे, कोणाचा व्हिडिओ आहे तर माहिती नाही. तर तिने तेव्हापासून हेच चालू केलेलं आहे, ग्लास रंगवण, वाटी रंगवण. आणि हा रंग जो आहे काही केला निघून नाही राहिला त्या दिवशीपासून. हा जो फॅब्रिक कलर असते ना तो कलर आहे. तिने कुठून घेतला माहिती नाही. माझे जे कलर आहे ते कलर माझे आहे, फॅब्रिक कलर. आणि ती अशी लपून लपून शोध काढते आणि कुठून कुठे ठेवलेला आहे अजून ते पण पता लागलेला नाही आहे. अशी तिचे कारभार चालू असतात.
असो, वळूया आता आपल्या फेस पॅककडे. तर हा छानपैकी असा मिक्स करून घेते. आणि पहिले तर सर्वात आधी तर मी माझा छान चेहरा धुवून घेते. खूप जास्त हे झालेला आहे, डर्ट जो आहे तो जमा झालेला आहे, कारण की सकाळचे कामं, झाडझूड, हे ते डस्ट बसतोच. तर पहिले चेहरा धुवून घेते छान स्वच्छ. तर चेहरा छान स्वच्छ धुवून झालेला आहे. आता याला पूर्ण ड्राय करून घेते. आणि आता लावते फेस पॅक. टिकली पुढे पडली तर मी आता जाऊया फेस पॅकच लावायचा आहे. तर माझ्याकडे ना ब्रश वगैरे सगळंच होतं, पण पेंट करायसाठी गेलेले आहे. ते फेस पॅकचे जे ब्रश असतात ना ते सगळे पेंट करायसाठी गेलेले आहे. त्याच्यामुळे आता मला याने काम करावं लागणार आहे. दादा आल्यावर दादाला पण लावून द्यायचा. फेस पॅक लावून झालेला आहे आणि आता छान मस्तपैकी गोरं पडणार आहे. तर गोरं तर माहिती नाही, पण आता बघू रिझल्ट काय येते तो. आणि टिकली जाते इथं मस्तपैकी चेहऱ्याचं लेपन झालेलं आहे. आता हे वाळल्यानंतर छान याला मसाज करून असं काढणार आणि छान वॉश करून घेणार. तिकडं काही असो, टिकली कपाळाला पाहिजे. दवदावीने आधी कुंकू लाव. अरे कुंकू डिकून नाही राहिलं. हो, डिकलं डिकलं डिकलं. चला भूतांचा बाजार. तिकडे तो पण लावून राहिला. काढणे जर दिसत आहे. मुलतानी मिट्टी आहे यामध्ये, वाळली पूर्ण आणि पूर्ण असं हे झालेलं आहे. डेंजर. आता शानला नाही का भीती दाखवते. फेस पॅक पूर्ण वाळलेला आहे. धुवून घेते मी आता. असं पाण्याने थोडंसं ओलं करते आणि मग त्याला असं मसाज करून धुवून घेते. तर फेस पॅक काढलेला आहे आणि बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. खरंच छान आहे हा फेस पॅक. मी पुन्हा जर गेली पुन्हा घेऊन येणार. आणि शानू म्हणते की मला पण लावून पाहिजे. आणि ते लहान मुलांना सुद्धा लावू शकतो, कारण त्यामध्ये सगळं आयुर्वेदिक आहे आणि सगळं चांगलंच आहे. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे. आता शानूला पण लावून देते मी. है ना शानू? कपडे चेंज कर मस्त. छानसा असा फेस पॅक वगैरे लावून झाला आणि किती छान ग्लो आला ना. खरंच मी कितीदा आरशामध्ये बघितलं. तर चला आता तुमच्यासोबत शेअर करते छान एक आगळी वेगळी रेसिपी, जे की मी सुद्धा फर्स्ट टाईम करते. आणि अशा रेसिपी ज्या आहेत त्या मी
यामध्ये मी पण असं काही एक्सपर्ट नाही आहे की मला सगळंच काही बनवता येते म्हणून, पण हे जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, तर हे सुद्धा मी फर्स्ट टाईम करत असते आणि मला जर जमलंच तर मी तुमच्यासोबत पण शेअर करत असते, कारण की असं वाटते की आपला व्हिडिओ पाहून आणखी कोणाला एक रेसिपी माहीत पडून जाईल बा, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला मग मंडळी, आता आज बनवणार आहोत आपण आमपट्टी आणि त्यासाठी इथे घेतलेले आहे आंबे. ते छान वॉश करून घेतले, त्याचा साल काढून घेतले आणि त्यानंतर मग याला असे काप वगैरे करून, एवढे आपले आंबे आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं आणि ते छान शिजू दिलं आणि त्याच्यानंतर हे शिजलेला आंबा मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि याचा अशा प्रकारे गर तयार करून घ्यायचा. त्यानंतर याला कढईमध्ये काढून घ्यायचं आणि छान असं शिजू द्यायचं मस्त, जोपर्यंत याचा कलर असा पाण्यासारखा म्हणजे ट्रान्सपरंट होणार नाही एवढ्यापर्यंत शिजू द्यायचं. शिजल्यानंतर यामध्ये तुम्ही पाणी पण टाकू शकता. पाणी जर टाकलं ना शिजताना, तर थोडंसं जे आहे ते पातळ होणार आणि त्याचं जे असं म्हणजे स्प्रेड करताना आहे ना, ते प्लेन व्यवस्थित आणि एक अशी लेअर बनून जाणार एक सोय. नाही तर मग ते थोडंसं हे होते. माझं तेच चुकलं. थोडंसं आणखी यामध्ये पाणी पाहिजे होतं, बाकी तर एक नंबर झाला होता. आता तुम्हाला बाकी सांगते. तर हे जे आहे गर आपण काढून घेतलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये टाकलेली आहे साखर. तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. मी टाकलेली आहे साखर. ते छान पाकासू द्यायचं. पूर्ण साखर जी आहे ती विरघळली पाहिजे आणि बघू शकता अशा प्रकारे हे थोडंसा कलर जो आहे ह्याचा चेंज झालेला आहे, ट्रान्सपरंट दिसत आहे थोडंसं. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार चाट मसाला, काळं मीठ, हिंग माझ्या हाताने थोडंसं जास्त पडलेलं आहे, तर तुम्ही थोडा कमी टाकाल स्वादानुसार. आणि मीठ, काळं मीठ तर टाकलेलं आहेच, पण साधं मीठसुद्धा टाकायचं आहे. आणि फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकू शकत. मी टाकलेला आहे फूड कलर, ग्रीन कलर होता घरी, तर ग्रीन कलर टाकलेला आहे. आता हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. तिखट तर राहिलंच आपलं, तर तिखट टाकायचं. हळद वगैरे टाकायचं काम नाही आहे. तिखट टाकायचं, एक चटपट तिखट आंबट गोड लागायसाठी म्हणून छान तिखट टाकून झालेलं आहे. साधं मीठ आपलं आणि त्याच्यानंतर हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला थोडंसं 5 मिनिट तरी असं शिजू द्यायचं. 5 मिनिट शिजून झाल्याच्या नंतर मग याला एका प्लेटला तोपर्यंत तूप वगैरे लावून ठेवायचं. प्लेट म्हणा, ताट म्हणा, कशात तुम्ही स्प्रेड करू शकता त्याच्यामध्ये. तर त्याला छान असं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे शिजून झालं की त्याला त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं. आणि हे ओतल्यानंतर जेवढं लवकर होईल तेवढं पटापट असं प्लेट आपटायची, कारण की ते व्यवस्थित गरम याच्यात म्हणजे गरम असताना स्प्रेड झालं पाहिजे. थंड झालं की ते स्प्रेड व्हायला पाहत नाही. आणि हे बघू शकता तुम्ही, याला तूप लागून होतं त्याच्यामुळे असं ना इकडे तिकडे असं सरकत होतं, पण ते थोडंसं आपट केलं आणि एक असं थोडंसं पूर्ण असं फैलावायचं असा प्रयत्न करायचा. थोडं जर त्यासाठीच म्हटलं मी की हे असं चमच्यानी करावं लागतं. चमच्यानी केलं की एक असं प्लेन होत नाही, तर म्हणून थोडंसं आणखी पाणी जर असतं यामध्ये तर ते असं आपोआपच असं छान स्प्रेड झालं असतं आणि त्याची एक लेअर बनलेली असती. हे झालेलं आहे स्प्रेड करून. त्यानंतर याला ठेवलेलं आहे उन्हामध्ये आणि उन्हीत जसं नेऊन ठेवलं मी खाली, तसंच मुंग्या येणं सुरू झाल्या. ते म्हणतात ना, गाव बसा की नाही चोर हाजीर, असं काहीतरी म्हण आहे, तर ते तसंच काहीतरी झालं. म्हणून याला एक पिपा आहे आमचा तेलाचा, तर त्याच्यावर एक डब्बा ठेवला आणि त्याच्यावर ते ठेवलेलं आहे. आता हे वाळत राहते, मी बाकीची कामं करून वाळून व्हायचं आहे. आता चहाची वेळ झालेली आहे, चहा घेतलेला आहे. शानूची इकडे सुरू आहे ट्युशनची तयारी. आणि आज स्वयंपाकात मी काय करू कारण की आम्ही पहिलेच ते अप्पे वगैरे खाऊन घेतले होते, तर मग भूक लागलेली होती. शानूला पण थोडी भूक लागलेली होती, तर म्हटलं चला आता खिचडीच मांडूया म्हणून. पण गोष्ट अशी झाली की खिचडी मांडून झाल्याच्या नंतर लक्षात आलं की आज सोमवार आहे आणि आमच्याकडे ना सोमवारी एकादशीला खिचडी मांडत नाही. तुमच्याकडे पण असंच आहे का? कमेंट्स करून सांगाल, कारण की खूप जणांकडे असं असतं की सोमवारी आणि एकादशीला खिचडी मांडत नाही म्हणून. तर आणि खूप जणांचं ते वेगवेगळंही असतं, तर कमेंट्स करून सांगाल. तर असं आहे. आणि संजू मामा आलेले आहे, म्हणजेच करणचे काका आलेले आहे. त्यांचे जे चहावाणी सुरू आहे आता इकडे. चला, माहिती नाही खाऊन तर डोकं पण खूप दुखत आहे उन्हामुळे की काय. तर आज खूप जास्त ऊन होती, खूप जास्त चटके बसत होते. तर मंडळी आपली आवळा
खुशीच्या ह्याच्यात मी काही पण बोलत आहे. तर आपली जे काय म्हणते आमपट्टी जे आहे, नावसुद्धा विसरली. आमपट्टी जे आहे ते होतच आलेली आहे. फक्त मला असं वाटते की थोडा आणखी वेळ घ्यावं आणि नंतर मग त्याला काढावं. तर तुम्हाला दाखवते मी. आजरीची वगैरे भीती राहते म्हणून मग मी हे असं झाकून ठेवलं होतं. आणि बघू शकता तुम्ही, हे इथे थोडंसं जाड आहे ना, तर इथे व्हायचं आहे. हे एवढं झालं की झाली मग आपली आमपट्टी तयार. आणि चव बघू आता झाल्यानंतर. तर आता तर आणखी थोडा वेळ राहू देते मी हिला इथेच. त्याच्यानंतर मग रात्रभर याच्यात ठेवणार पंख्याच्या हवेत. आणखी जर असं पतलं असतं ना, तर आणखी त्याच्या अशा पतल्या लेअर झाल्या असत्या. तर आता ते थोडंसं फर्स्ट टाईम होतं म्हणून थोडं हे झालेलं आहे जाडं. अनुभव आला आमपट्टीचा. आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवणार तेव्हा एक नंबर अशी होणार आहे. आणि पिकलेल्या आंब्याची सुद्धा करून बघू, ते तुमच्यासोबत तर मी नक्कीच शेअर करणार. चला मी आता सायंकाळची कामं करून घेते. आणि कामं हे लागलेलीच असतात, सायंकाळची, सकाळची, संध्याकाळची, सगळी कामच कामं. आज तर दिवसभर लक्ष माझं त्या आमपट्टीकडेच होतं. मी कितीकदा म्हणजे तिथेच बसून होती, जेणेकरून कोणी असं मांजर वगैरे नको यायला म्हणून. आणि एक असते ना की झालं का एक लहान मुलांना कसं असते एक म्हणजे एक्साइटमेंट, तसंच माझं काम आहे. कपडे वाळून गेले, कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या. मग गेली घरातली झाडझूड आणि भांडे वगैरे घासून घेतले. आणि मग बाहेरची झाडझूड करून घेतली. आणि बाहेर जेव्हा झाडझूड करत होती ना, तेव्हा मला एक झाडू दिसला. तर त्यांनी झाडून पाहिलं पण त्यांनी काही जमलं नाही. तर मग थोडंसं आहे माझ्यामध्ये एक किडा मस्ती करूपणा, तर ते करून झालं. त्याच्यानंतर मग मी आली घरातल्या झाडांना पाणी द्यायसाठी. आणि पूर्ण पानावर डस्ट बसून जातो, तर छान पानं वगैरे म्हणजे धुवून काढल्यासारखंच पाणी द्यावं लागतं. आणि आता तर उन्हाळ्यात चालू आहे. तर मंडळी, मला असं वाटते की आपली आम पापडी जी आहे, आमपट्टी, ते झालेली आहे तयार. आता मी याची स्लाइस काढून बघते कशी निघते तर. यम्मी यम्मी. चला आता याची काप करते मी. वाव, याची स्लाइस खूप छान होत आहे. थोडी आतून व्हायची आहे, पण काही नाही, आपल्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट नाही आहे ना. तर चला याला आता गुंडाळून गेली छान मस्त. किती मस्त दिसत आहे ना. हो हो हो, आमपट्टी तयार झालेली आहे. आणि फर्स्ट टाईम केला आहे. आणि म्हणजे थोडंसंही झालेलं आहे, वाढू नाही दिला, पण पेशन्स नाही ठेवले त्याच्यामुळे. नाहीतर एक नंबर झालेली आहे. आणि आता टेस्ट करून सांगते मी कशी झालेली आहे. तर बघा, आहा, तुम्ही पण ट्राय करून बघा प्लीज. खूपच छान झालेली आहे. पोटरा, आता मी भरपूर आंबे आणणार आणि भरपूर आंबपट्टी जी आहे ते करून ठेवणार. फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो आपण. फक्त हे सकाळीच करावं लागते, जेणेकरून दिवसभराची ऊन जी आहे पूर्ण भेटून जाते त्याला. मी थोडं लेट केलं म्हणून ते वाळलं नाही. थोडंसं थोडंसं जाड झालं होतं, नाहीतर प्रॉपर झाली होती आपली आंबपट्टी तयार. खूप छान लागत आहे, मस्त असं आंबट, गोड, तिखट, खूप छान असे फ्लेवर आलेले आहे यामध्ये. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झालेली आहे. आणि हो, फक्त त्याला छान प्रॉपर वाळू द्या. तुम्हाला समजतेच की ते वाळलेलं आहे की नाही बा म्हणून. त्याला जर वाळू दिलं ना तर एक नंबर.
आज आमचे इथचे लोक एवढे थकलेले आहे की झोपेत चालून राहिलेले आहे. शानू गेली वॉशिंग मशीन पाशी, संडासचा दरवाजा आहे म्हणून उघडत होती. हा गेला सकाळी ड्रेसिंग पाशी कूलरमध्ये कंगवा करत होता. सकाळपासून तेच आठवू मी हसून राहिली. आज कामही तसंच झालं म्हणा त्याला, कारण उद्या आहे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आजपासूनच चालू झालेला आहे प्रोग्राम. आणि त्यामुळे पेशंट एवढे जास्त चालू झालेले आहे. सकाळपासून बिचारा पेशंट म्हणत आहे, सकाळपासून. आता रात्र पण त्याची खराब होती, काय तर माहिती नाही सापडलं. तर असं आहे, प्लीज छान प्रोग्राम करा, मस्त प्रोग्राम करा. कोणची जयंती असली तरी पोलिसांचं, डॉक्टरांचं, ॲम्ब्युलन्सवाल्यांचं त्यांचं जगणं हराम होऊन जातं. एवढे पेशंट असतात, एवढे हल्ले होतात, दंगा होतात. तर सकाळपासून त्याचं ते सुरू आहे, पेशंट रेपर आणखी एक आलेला आहेच. तर असं आहे. चला, हे अजून यायचे आहे, यांची वाट पाहू थकलो आम्ही. आता येऊन राहिली मला झोप, तर मी करते आता आराम आणि आजच्या ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.